काही जर घटना घडली बरोबर. तर मी स्वतः रात्री कधी पण 24 तास उपलब्ध राहू शकतो. तर तिने आम्ही कॉलेजमध्ये काही प्रश्न असतील काकांकडे घेऊन जायचो. त्या 2000 असं बॉन्डिंग तयार झालं की समजा त्यांनी पाहिलं तरी आम्हाला समजतं त्यांना काय काकांना पाहून त्यांना पाहूनच आम्ही आता आमचा राजकारणाचा म्हणजे आमच्या कुटुंबात नाही तो जो काही सुधारणा झालेली नाही दलित वस्तीमध्ये त्या पहिल्या सुधारणा करायच्या. हा माझा पहिला अजेंडा तोच राहणार आहे. महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपासून आता प्रचार सुरू झालाय. 15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. त्याच बरोबरीने आता मतदारांसह उमेदवारांची देखील धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. आपल्यासोबत एक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार सुरेश बनसोडे हे आज आपल्यासोबत आहेत. बनसोडे साहेब, सर्वप्रथम नगरमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना जय श्रीराम, जय भीम. उमेदवारी जाहीर झाली आहे. समाजकार्य करणारे सुरेश बनसोडे राजकारणात कसा हा प्रवास नेमकं का निर्णय घेतला हा? तर समाजसेवा करत असताना आपल्याला काही मर्यादा येतात की आपण काही कामं करायचे असतील तर आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून करावं लागतात. बरोबर. किंवा जे काही आपले प्रतिनिधी असतील आमच्या प्रभागात मध्ये समजा 13 मध्ये अविनाश तात्या गुले तिथल्या काही समस्या असतील आता विपुल शेट्टी नगरसेवक होते त्यांच्या काही समस्या त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागतं. पण आम्ही असा विचार केला की आपण स्वतः त्या सभागृहात गेलं तर अजून जनतेचे आपल्याला प्रश्न त्या सभागृहामध्ये जाऊन स्वतः सोडवता येतील. त्यासाठी आम्ही त्या प्रभागामध्ये उमेदवारी करण्याची इच्छा आमदार संग्रामभाई जगताप यांच्याकडे व्यक्त केली व त्यांनी पण आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला 13 मध्ये जे काही SCची जागा आहे तिथे उमेदवारी दिली व आपल्या माध्यमातून सांगतो त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कोणताही तडा न जाऊ देता त्यांना जे काम अपेक्षित आहे ते करून दाखवू अशी ग्वाही आपल्या माध्यमातून देतो. मग तुम्ही सावेडीतले प्रभाग 13 मधून निवडणूक लढवत आहेत का नेमकं? आता त्यावेळेस जो जुना 11 प्रभाग होता मी त्यामध्येच इच्छा व्यक्त केली होती की मला तो 11 का निवडायचा का माझी त्या भागामध्ये जो कानडेमाळा परिसर आहे तिथंच जन्म झालेला आहे व 2008 पर्यंत मी त्या भागामध्ये राहिलेलो होतो. पण काही राजकीय तडजोडी करावं लागतात त्यामुळे त्या राजकीय तडजोडीमध्ये तो प्रभाग मला सोडावा लागला व मला बोलेगावमध्ये प्रभाग त्यावेळेस तो 7 होता आता 8 आहे तिथून मी उमेदवारी केली. तो महिलेला असल्यामुळे आमच्या बहिणीला त्या ठिकाणी उभं केलं व त्यामध्ये पण थोडक्या मताने आपला पराभव झाला. जनतेने मागणी केली की तुम्ही या ठिकाणी तुमची जन्मभूमी तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करावी. आम्ही ती त्यामुळं या भागातून उमेदवारी करत आहोत. गेली महापालिका निवडणूक तुम्ही लढलेले होतात तर त्या निवडणुकीचं आणि आता ह्या निवडणुकीचं म्हणजे काय आता फरक जाणवतोय तुम्हाला? त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपण बहिणीला जे उभं केलं होतं तर ते लेडीज असल्या तर थोड्या मर्यादा येतात. बरोबर. समजा त्या लोकांचं असं म्हणणं तुम्ही स्वतः पाहिजे होते आम्ही नाही त्यांना काय कामं सांगणार तुम्ही नाही आहे तर ह्या निवडणुकीत आता मी स्वतः असल्यामुळं जनतेचा पाठिंबा की ते मला कधी पण बोलू शकतात. आता रात्रीचं जसं आपले काही महिला उमेदवार या ठिकाणी येऊ शकले तसं काही जर घटना घडली बरोबर तर मी स्वतः रात्री कधी पण 24 तास आपण उपलब्ध राहू शकतो. त्या निवडणुकीत हा महत्त्वाचा फरक आहे. मी स्वतः असल्यामुळं जनता माझ्या मागे उभी आहे. आता संग्रामभाई यांनी तुम्हाला उमेदवारी दिली म्हटलं संग्रामभाई यांचं तुमचं रिलेशन एक नातं ते कधीपासून ओळखतात एकमेकांना? संग्रामभाई आम्ही कॉलेजला असल्यापासून एक ते पण त्यावेळेस कॉलेजमध्ये होते एक त्यांच्याबद्दल एक म्हणजे कॉलेजची मैत्री आहे? नाही ते दुसऱ्या कॉलेजला होते आम्ही नगर कॉलेजला होतो ते निवास कॉलेजला. बरं, मग ती मैत्री कशी झाली? ते आम्ही त्यांचं एक आकर्षण होतं आणि काकांचं पण नगर शहरामध्ये एक व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्याकडे पाहून माणूस एक आकर्षित होईल. त्या पद्धतीने आम्ही कॉलेजमध्ये काही प्रश्न असतील काकांकडे घेऊन जायचो. त्या 2003-04चा काळ असेल तेव्हापासून मग संग्रामभाई आपण 2005 पासून जास्त सक्रिय झाले तर मग आम्ही त्यांच्याबरोबर त्या 20 वर्षापासून आता काम करतो आणि एक असं बॉन्डिंग तयार झालं की समजा त्यांनी पाहिलं तरी आम्हाला समजतं त्यांना काय अपेक्षित आहे. महापौर झाले त्यानंतर आमदार झाले आता त्या माध्यमातून आम्ही समस्या त्यांना पाहून तुम्ही राजकारणात आला? हो, त्यांना काकांना पाहून त्यांना पाहूनच आम्ही आता आमचा राजकारणाचा म्हणजे आमच्या कुटुंबात कुणीही नाही. साधं ग्रामपंचायत मध्ये साधं वार्डमध्ये एकदम सामान्य कुटुंबातून फक्त त्यांना पाहून आम्ही या सगळ्या राजकीय जो काही प्रवास असेल सामाजिक क्षेत्रात काम करत असू त्यांना पाहूनच आम्ही
ते काम चालू केलं. तुम्ही प्रभाग फिरलेला आहात, तुम्ही प्रचार चालू आहे, कुठले महत्वाचे समस्या वाटतात की त्या पूर्ण झाल्या पाहिजे किंवा तुम्ही ते समस्या घेऊन ते मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरलात? तो जो काही सुधारणा झालेली नाही दलित वस्तीमध्ये त्या पहिल्या सुधारणा करायच्या. हा माझा पहिला अजेंडा तोच राहणार आहे. आणि आता तात्यांनी खूप कामं केलीत मागच्या 5 वर्षामध्ये आमदार संग्रामभाई यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांनी आता सांगितलं की 24 कोटीची कामं, तेव्हा त्या प्रभागाचा कायापालट झालाय. आता जे काही कामं असतील, माझं असं म्हणणं की त्या भागामध्ये एखादं महिलांसाठी ओपन जिम असावे आणि जे काही चोरीच्या घटना घडतात किंवा छेडछाडचे प्रकार त्यासाठी वार्डात सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे असावेत. अशा माझ्या बऱ्याचशा मागण्या आहेत. त्या हळूहळू आपण ती महत्वाची मागणी वाटली, कारण बरेच वेळेस असं झालेलं आहे की महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतचा विचार केला जातो. CCTVचा तो फक्त विचाराधीन असतो, तो होत नाही. तर उद्या जर तुम्ही समजा नगरसेवक झालात तर प्रामुख्याने ती समस्या सोडवणार का? 100% ती समस्या सोडू. त्यासाठी आम्ही पाठपुरावा, चारही पण नगरसेवक जे आमच्या बरोबर आहेत सर्वजण आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. बरे, आपण महापुरुषांच्या पुतळ्याकडे येऊया. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पुतळ्याची मागणी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी होती. त्यासाठी तुम्ही खूप जास्त पाठपुरावा केला, अखेर तो पूर्णकृती पुतळा बसवण्यात आला. तो कसा पद्धतीचा प्रवास होता, तर काय संघर्ष करावा लागला? आता जेव्हा आम्ही या समाज क्षेत्रात आलो 10-12 वर्षापूर्वी, तर आम्ही फिरायचो सगळीकडे. तर सर्व शहरांमध्ये महाराष्ट्रात जाऊ आपण किंवा देशात सर्व ठिकाणी पूर्ण आकृती पुतळे होते. तर मी असा विचार केला की आपल्या शहरात का नाही. मग त्याच्यातून ते माहिती मिळत गेली की तिथे एक हॉटेल होतं, बरोबर, ते महानगरपालिकेची जागा आहे असं. मग आम्ही त्यासाठी कोर्टामध्ये पहिलं पाठपुरावा केला की केस काय आहे. मग संग्रामभाईंनी आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन केलं की आपण पहिले ते कोर्टाची ऑर्डर आणू. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर त्या हॉटेल मालकाला पण पुढे जायला हे होते की संधी होती ती. हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टात जर गेले असते तर तो अजून पण प्रश्न 30-40 वर्ष तो सुटला नसता. संग्रामभाई यांनी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आता हे पुतळ्यासाठी जागा मला सोडावी, तर त्यांनी पण ती मान्य केली. त्या माध्यमातून मग संग्रामभाईंनी निधी दिला. पालिकेने त्यासाठी महानगरपालिकेकडून निधी उपलब्ध झाला व तो जो 30 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता. आणि मग त्यानंतर पुतळा कसा बनवायचा, आम्ही ते सर्व समाज बांधव जी काही समिती होती पूर्णाकृती पुतळे, तर आम्ही संग्रामभाईंबरोबर मिटिंग घेतली. तर त्यांनीच आम्हाला आता प्रत्येक ठिकाणी ते असे वोट करून पुतळे, बरोबर, ते म्हणजे आपल्याला तसं नाही. सुप्रीम कोर्टात ज्यांनी कायदा लिहिला, संविधान लिहिलं, त्या वेशभूषेत सुप्रीम कोर्टात एक पुतळा बसवलेला आहे. आपल्याला तसाच पुतळा आपल्याला इथं अहिल्यानगर शहरात बसवायचा. मग ते सर्व आम्ही पुण्यामध्ये एक एजन्सी आहे त्यांना काम दिलं व त्यांच्या संग्रामभाईंनीच त्यासाठी आम्हाला खूप मदत केली व तो पुतळा त्यांनी बसवण्यासाठी आग्रह धरला. मग देशात दुसरा पुतळा आपल्या अहिल्यानगर शहरात जे बॅरिस्टरची वेशभूषेत आहे तो बसवला. त्यासाठी त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. तुम्ही ज्या प्रभागातून सध्या निवडणूक लढवताय त्या ठिकाणच्या मतदारांशी तुमचा जनसंपर्क कसा आहे? आता जो प्रभाग आहे 13 मध्ये जो कानडेमाळा परिसर आहे तिथंच माझा जन्म झालेला आहे. जे लहानपणाचे सवंगडी होते, बरोबर, सर्व त्या ठिकाणी राहतात, ते सर्व मला ओळखतात. आणि त्या प्रभागामध्ये भरपूर कामं झालेली आहेत हवी तात्यांच्या माध्यमातून. त्यामुळं इतक्या काही समस्या राहिलेल्या नाही. ते जे काही लोक सांगतात आमचा जनसंपर्क तर आहेच, आम्ही त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि निवडून आल्यानंतर अजून पण मोठ्या प्रमाणात सोडू, आणखी सोडलं जातं. पण असे कोणती सामाजिक उपक्रम वगैरे आपण आजवरती घेतलात का तिथं, म्हणजे समाज उपयोगी त्या प्रभागामध्ये असतील? आता हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तो त्याच प्रभागामध्ये आहे, किंवा जो काही आपला बस स्टँडचे दोन्ही पण बस स्टँड आहेत, पुन्हा बस स्टँड असेल ना, बरोबर, या ठिकाणी आम्ही भरपूर स्वच्छता मोहीम असतील, वृक्षारोपण असतील, असे भरपूर उपक्रम आनंद धाम परिसरामध्ये पण घेतलेले आहेत. आनंद धामचा पण परिसर येतो त्या ठिकाणी पण घेतलेले आहेत. आणि मध्ये जेव्हा हा पुतळ्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते, तर आम्ही त्यावेळेस संग्रामभाईंकडे एक संविधान भवन म्हणून आपल्याला या ठिकाणी उभारायचं. ते टिळक रोडचा परिसर पण त्या ठिकाणी आहे. ते जुनं जे आंबेडकर स्मारक आहे तिथं आमचं म्हणणं होतं की एक आपले जे काही गोरगरीब मुलं असतात जे MPSC UPSC तयारी करतात त्यांच्यासाठी एक ग्रंथालय पाहिजे. एक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अहिल्यानगर शहरात जिल्ह्यात ज्या ठिकाणी भेटी दिल्यात तिथले फोटो असतील, काय आठवणी असतील, त्यासाठी एक आपल्याला म्युझियम पाहिजे. असे आम्ही 2-4 मागण्या त्या ठिकाणी केल्या होत्या. एखादं सांस्कृतिक कार्यालय पाहिजे.
तर त्यासाठी संग्रामभाईंनी पाठपुरावा केला. वाजिददादांनी 10 कोटी रुपये त्यांच्या निधीमधून आणि यांना पालकमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही 5 कोटी रुपये, तर 15 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केले. एक स्मारक त्या ठिकाणी उभारायचं आम्ही आता ते काम या इलेक्शन नंतर चालू आहे. आता निवडणूक म्हणली की उमेदवारासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार असतो आणि आपण कुठली आश्वासनं देतो जेणेकरून मतदारांचे मतं आपल्याला मिळणार. आता प्रतिस्पर्धी उमेदवार देखील तुमच्या समोर आहेत. असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत तुम्ही निवडणुकीत घेऊन या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहात जेणेकरून मतदार राजा कुठेतरी आपल्या जोडीत मतदान टाकल? असे कोणते महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी आहेत की जे प्रभागातले तुम्ही घेऊन चाललेला आहात? त्या ठिकाणी जे आत रोड झाले नाही, तो पहिला प्रभाग 12 मध्ये होता. बरं. त्या ठिकाणी कोणताही नगरसेवक आला नाही, कुणी लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी रोड नाही, लाईट नाहीत, खूप समस्या आहेत. 12 मधला एकही नगरसेवक त्या ठिकाणी म्हणजे आलाच नाही. तर त्या समस्या आम्हाला पहिल्या सोडावं लागतील. तो भाग आता 13 मध्ये आला. त्याचप्रमाणे जनसंपर्काचा विषय, काही नगरसेवक निवडून आले का ते परत फोन उचलत नाही, भेटत नाही. तर आमचा 24 तास आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे जे होऊन गेलेत आता तुम्ही जातायत आणि संग्राम जगतापांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे विकास कामं झालेले आहेत शहरातले. आता तुम्ही त्याच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात. आता ज्यांनी कामं केली नाही माझी असतील ते, आता तुम्ही उमेदवार आहात, तर कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय नगरकरांचा? आम्ही जो फिरतो, जो जुना 11 होता तो प्रभागामध्ये सर्व कामं झालेली आहेत. तर त्या ठिकाणी लोक सांगतात की तुम्हाला जे काही तुमचे 4ही उमेदवार आहेत संग्रामभाईकडे पाहून आम्ही 4ही उमेदवारांना निवडून देऊ. जे काही कामं झालेली आहेत, आता तोच MSCB ऑफिसचा रोड असेल, तिथले इंटरनल रोड असतील, SBI चौकातला रोड असेल, ते आवितात्यांनी जे काही पाठपुरावा करून कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्हाला ते काही अडचण वाटत नाही. जनता पूर्णपणे आमच्या मागे उभी आहे असं आम्हाला यामधून दिसतं. ऐतिहासिक असा प्रभाग आहे तुमचा प्रभाग 13, ज्यामध्ये आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला. जगाला पूर्णपणे त्या नारा दिलेला आहे. तर काय सांगाल त्या प्रभागामध्ये तुम्हाला दलित वस्ती जी आहे, दलित मनुष्यवस्ती आहे, त्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तर काय तुम्ही सुधारणा करणार त्या ठिकाणी? तर जो हा प्रभाग आहे 13, त्या ठिकाणी लक्ष्मी माता मंदिर आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन शिका, संघटित व संघर्ष करा जो नारा दिला, तो प्रभाग आमचाच आहे. पण त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल, महात्मा फुलेंचा पुतळा असेल व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हे सर्व प्रभाग 13 मध्ये आहे. व जे जैन धर्मियांचं श्रद्धास्थान आहे आनंदधाम, ते पण या प्रभागामध्ये आहे. तर आम्ही जो काही या प्रभागाचं नेतृत्व करणार आहोत, तर आम्ही एक भाग्यवान आम्ही स्वतःला समजतो की एवढे मोठे महापुरुष आमच्या प्रभागामध्ये त्यांचं जे काही पुतळे असतील, वास्तव्य असेल, सर्व झालेलं आहे. तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजून इथून पुढे त्यांच्याच जे काही आदर्श आहेत त्याप्रमाणे आम्ही या प्रभागात काम करून दाखवू. तुम्ही सत्तेत नसताना, आता निवडणूक लढवते, सत्तेत नसताना देखील विकास कामं सुरू ठेवलेली आहेत, समाजकार्यासोबत घेऊन विकास कामं केलेली आहेत. अशी कोणती महत्त्वाची विकास कामं आहेत जी तुम्हाला प्रामुख्याने सांगावीशी वाटतात? आता जो टिळक रोड परिसरामधला आपण संविधान भवनची जी मागणी केली, आम्ही सर्वांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. ते खूप महत्त्वाचं काम आहे. 15 कोटीचा निधी त्याला मंजूर झालेला आहे. आता या निवडणुकानंतर आम्ही त्याचं भूमिपूजन करू. तो एक आदर्श असं संविधान भवन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण होईल. व त्याचप्रमाणे जो काही दलित वस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो संकुचित असतो. बरोबर. तर तो आम्ही या जे काही आम्हाला आता 5 वर्ष मिळणार त्यामध्ये तो दृष्टिकोन बदलण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. बरं, एक त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रश्न म्हटला होता की तिथं गुन्हेगारीचं प्रमाण आहे, तर ते गुन्हेगारी रोखण्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं महिलांसाठी CCTVची आम्ही मागणी करणार आहोत, तर त्या ठिकाणी जी वाढती गुन्हेगारी आहे त्यासाठी काय नेमकं तुमचं धोरणं असतील, काय काय पावलं उचलली गेली पाहिजे? आता आम्ही जे काही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बस स्थानकाचे परिसर आहेत, 2-2 बस स्थानक आहेत, तर तिथे कायम गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक फिरत असतात. तर त्यासाठी आमचे जे काही आता या पॅनलमध्ये आहेत विपुलजी शेटिया, त्यांनी आमदार संग्रामभाई यांकडे पाठपुरावा, आम्ही पण त्यासाठी पाठपुरावा केला होता सर्वांनी. आवितात्या घुले असतील, गोरखजी पडोळे असतील, तर आम्ही त्यासाठी पुढं पाठपुरावा केल्यामुळं संग्रामभाईंनी त्यासाठी
जे काही गुन्हेगारीचं जे वर्चस्व वाढत चालतं की त्यासाठी CCTV असतील तर आपल्याला ते गुन्हेगार पटकन आटोक्यात आणता बरोबर. येतात. त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. निवडणुकीनंतर आम्ही ते सर्व प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसून जी काही गुन्हेगारी व महिलांना जे काही छेडछाडीचे प्रकरणं असतील, मंगळसूत्राचे चोरीचे प्रकरणं असतील ते थांबवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करू. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो. आता 15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यापूर्वीच युतीचे 5 उमेदवार बिनविरोध देखील झालेत. तर एक तुम्ही उमेदवार म्हणून नगरकरांना, तुमच्या प्रभागातील नागरिकांना, मतदारांना काय आव्हान करणार? आता जे काही 5 उमेदवार बिनविरोध झाले तर समोर कुणी असे विरोधक दिसत नाही. त्याप्रमाणे तुल्यबळ उमेदवार नाही आहेत व जनतेचा कौल महायुतीला आहे यामधून सिद्ध होतं. तर आम्ही सर्वांना हेच आवाहन करतो की जे काही 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे तर आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणे मतदान करून विजय करावा व महायुतीचाच महापौर होईल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.